नमस्कार. या सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषणात आपले खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय जरा वेगळा पण प्रत्येकाच्या अगदी जवळचा आहे. आज आपण छुपी ईर्ष्या किंवा मत्सर कसा ओळखायचा यावर चर्चा करणार आहोत. अनेकदा आपल्या आजूबाजूला अशी माणसं असतात जी वरवर आपली वाटतात, पण आतून त्यांच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता असते. चला तर मग स्वतःची मनःशांती जपण्यासाठी आणि अशा विषारी प्रवृत्तींपासून दूर राहण्यासाठी ही 10 प्रमुख लक्षणे कोणती आहेत ते आपण सविस्तर पाहूया. कधी असा विचार मनात आलाय का की आपल्या आजूबाजूला वावरणारी, आपल्यासोबत सतत हसणारी प्रत्येक व्यक्ती खरंच आपल्या यशात आनंदी असते का? अगदी खरं सांगायचं तर जगात दिसणारा प्रत्येक हसणारा चेहरा खऱ्या आनंदात सहभागी असतोच असं नाही. कधीकधी काही चेहरे फक्त त्यांच्या खऱ्या भावना लपवण्यासाठी एक छानसा मुखवटा घालून वावरत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती यशाची पायरी चढत असते तेव्हा काही लोक त्या प्रगतीसाठी मनापासून प्रार्थना करत असतात, हे नक्की. पण दुसरीकडे काही लोक नकळतपणे त्या व्यक्तीच्या अपयशाचीच वाट पाहत असतात, हेही तितकंच सत्य आहे. आणि हाच तो बनावट मुखवटा ज्याला आपण मत्सर म्हणतो. मत्सर हे असं अदृश्य विष आहे जे कधीही उघडपणे मी तुझा शत्रू आहे असं सांगून समोर येत नाही. ते खूप गोड शब्दांच्या, खोट्या कौतुकाच्या आणि अगदी बनावट हसल्याच्या मागे लपलेलं असतं. आणि यात सर्वात धक्कादायक गोष्ट कोणती माहितीये? हे मत्सरी लोक अनेकदा आपले जवळचे मित्र, नातेवाईक किंवा अगदी रोज सोबत काम करणारे सहकारी असू शकतात. ते सोबत हसतात, गप्पा मारतात, पण यशाची एखादी मोठी बातमी ऐकताच त्यांच्या मनात एक अस्वस्थता निर्माण होते. कारण एखाद्याचं यश हे त्यांच्यासाठी स्वतःच्या अपयशाची आठवण करून देणारं ठरू शकतं. आता हे जे लपलेले विरोधक असतात ना, ते नक्की कसे वागतात याची पहिली काही लक्षणं पाहूया. उदाहरणार्थ, एखाद्याने नवीन घर घेतलं किंवा ऑफिसमध्ये छान प्रमोशन मिळालं तर हे लोक तोंडावर लगेच म्हणतील, अरे वा, खूपच छान. पण त्यांच्या चेहऱ्यावर ते खरं समाधान कधीच दिसणार नाही. उलट ते या यशाला, अरे ते फक्त नशीब होतं त्याचं, असं म्हणून त्याचं महत्त्वच कमी करून टाकतात. स्वतःची असुरक्षितता लपवण्यासाठी ते दुसऱ्याच्या प्रगतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि संवादाचा विषय सतत वळवून स्वतःच्याच कौतुकाकडे घेऊन येतात. याच असुरक्षिततेतून जन्म घेते ती अत्यंत चुकीची सवय, म्हणजेच अयोग्य तुलना. स्वतःशी स्पर्धा करणे आणि दुसऱ्यांची तुलना करणे यात खूप मोठा फरक आहे. जळणाऱ्या लोकांना एखाद्याचं स्वतंत्र अस्तित्व आणि त्यांची वाढ कधीच मान्य नसते. त्यामुळे ते सतत त्या व्यक्तीची इतरांशी तुलना करत राहतात. अमुक व्यक्ती तुझ्यापेक्षा जास्त चांगली आहे किंवा त्याच्याकडे तुझ्यापेक्षा जास्त यश आहे असं सांगून आत्मविश्वास तोडण्याचा त्यांचा मुख्य उद्देश असतो. वास्तव हे आहे की प्रत्येक माणसाचा प्रवास आणि प्रत्येकाची वेळ पूर्णपणे वेगळी असते हे त्यांच्या पचनी पडत नाही. अशा व्यक्तींचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे ते अगदी दुटप्पी टीकाकार असतात. म्हणजे कसं, एखाद्याने केलेली 100 चांगली कामं ते अगदी सहज विसरून जातील. पण जर एखादी छोटीशी चूक झाली ना, बापरे, ती चूक मात्र ते सर्वांसमोर मोठी करून दाखवतील. मग ती ऑफिसची मीटिंग असो किंवा घरातला एखादा कौटुंबिक कार्यक्रम. एखाद्याला मुद्दाम खाली खेचण्याची संधी ते कधीच सोडत नाहीत, कारण त्यांना कोणाचीही चांगली आणि सकारात्मक प्रतिमा पाहावत नसते. समोर आणि पाठीमागे वागण्यातला हा जो विरोधाभास आहे ना, तो खरोखरच अत्यंत धोकादायक असतो. हे लोक समोर असताना इतकं गोड बोलतात, कौतुक करतात, सोबत मनसोक्त हसतात, पण ती व्यक्ती तिथून जरा बाजूला गेली की लगेच हेच लोक त्यांच्याबद्दल वाईट बोलायला, त्यांच्या यशावर शंका घ्यायला आणि अगदी चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करायला सुरुवात करतात. लोकांच्या मनात जाणीवपूर्वक गैरसमज पसरवणे हे त्यांच्या छुप्या मत्सराचे एक अत्यंत प्रभावी हत्यार असतं. आता यात दडलेला एक अत्यंत विचित्र विरोधाभास पहा. मत्सरी व्यक्ती अनेकदा यशाची, नवीन कल्पनांची किंवा अगदी व्यवसायाच्या पद्धतींची हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. पण असं करताना ते कधीही मान्य करत नाहीत की ही प्रेरणा त्यांनी दुसऱ्याकडून घेतली आहे. सोशल मीडियावर एखाद्याची स्टाईल कॉपी करणं असो किंवा ऑफिसमध्ये एखाद्याची आयडिया चोरणं असो, ते सर्वांसमोर असाच आव आणतील की ह्यात काय विशेष आहे, हे तर मी सहज केलं. पण इथे एक गोष्ट नक्की लक्षात घेण्यासारखी आहे. जर कोणी अशी नक्कल करत असेल तर ती एक प्रकारे यशाची दिलेली मूक पावतीच असते. हे लोक नुसती नक्कल करून थांबत नाहीत, तर ते समोरच्याचं मनोबल खच्चीकरण करण्याचं कामही अगदी इमाने-इतबारे करतात. मोठ्या स्वप्नांबद्दल यांच्या मनात नेहमीच प्रचंड नकारात्मकता भरलेली असते. समजा एखाद्याने नवीन शहरात जाण्याचा किंवा सुरक्षित नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, तर हे लोक त्याला एक मोठी आणि अत्यंत चुकीची जोखीम ठरवून मोकळे होतात. त्यांच्या या सल्ल्याचा उद्देश मार्गदर्शन करणे हा नसून केवळ मनात भीती निर्माण करणे आणि समोरच्याला मागे खेचणे हाच असतो. संकट काळात खरी आणि खोटी माणसं लगेच ओळखता येतात आणि हा कदाचित मत्सराचा सर्वात वेदनादायक संकेत आहे. जेव्हा एखाद्या व्यवसायात मोठं नुकसान होतं किंवा एखादं महत्त्वाचं स्वप्न तुटतं, तेव्हा जे खरे हितचिंतक असतात
ते खंबीरपणे पाठीशी उभे राहतात, मानसिक ताकद देतात. पण मत्सरी व्यक्ती, त्या फक्त वरवरची एकदम खोटी सहानुभूती दाखवतात, पण आतून कुठेतरी त्यांच्या मनात एक वेगळंच समाधान असतं. त्यांना दुसऱ्याचा पराभव पाहण्यात एक प्रकारचा विकृत आनंद मिळत असतो. मत्सर हा केवळ एका व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण नात्यांना उद्ध्वस्त करू शकतो हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मत्सरी व्यक्ती स्वतः आनंदी नसतेच, पण ती इतरांनाही आनंदी पाहू शकत नाही. ऑफिसच्या राजकारणात किंवा कुटुंबातल्या गप्पांमध्ये एकाचं बोलणं दुसऱ्याला अगदी चुकीच्या अर्थाने सांगून दोन चांगल्या मित्रांमध्ये किंवा सुंदर कौटुंबिक नात्यांमध्ये संशय निर्माण करण्याचं काम हीच लोकं करतात. म्हणूनच केवळ ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास न ठेवता संभ्रम असल्यास थेट संवाद साधणे हाच नाती वाचवण्याचा एकमेव आणि उत्तम मार्ग आहे. अशा लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी आणि मानसिक शांतता टिकवण्यासाठी एक अत्यंत शक्तिशाली विचार नेहमी लक्षात ठेवायला हवा. तो म्हणजे आकाशात उडणाऱ्या गरुडावरच दगड फेकले जातात, जमिनीवर पडलेल्या दगडावर कोणीच दगड फेकत नाही. यातून आपल्याला एक अत्यंत स्पष्ट आणि सकारात्मक संदेश मिळतो. जर कोणी टीका करत असेल, पाठीमागे बोलत असेल, तर आपला स्वाभिमान किंवा आत्मविश्वास कधीही डळमळीत होऊ देऊ नये. कारण लोकांची टीका हाच या गोष्टीचा पुरावा आहे की प्रगतीचा उड्डाण खूप उंचावरून होत आहे. या संपूर्ण विश्लेषणाचा समारोप करताना एकच सांगावंसं वाटतं की आयुष्यात प्रत्येकाला खुश ठेवणं कधीच शक्य नसतं, पण स्वतःशी प्रामाणिक राहणं, स्वतःची मानसिक शांतता आणि स्वाभिमान जपणं नक्कीच आपल्या हातात असतं. मत्सरी लोकांना उत्तर देण्यासाठी शब्दांची किंवा वादाची अजिबात गरज नसते. सर्वात मोठा बदला किंवा सर्वोत्तम उत्तर हेच असतं की आपण स्वतः इतकं यशस्वी, शांत आणि आनंदी व्हावं की टीकाकारांनाही एक दिवस त्यांची चूक स्वीकारावीच लागेल. तेव्हा जाता जाता असा विचार नक्की करा, आपण आपला मौल्यवान वेळ आणि ऊर्जा या नकारात्मकतेला उत्तर देण्यात वाया घालवणार आहोत की स्वतःच्या उत्तुंग यशाची इमारत भक्कम करण्यात. विचार नक्की करा.